नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। या ठिकाणी पहा, ज्या लाडक्या बहिणींना जून जुलैचे हप्ते भेटलेले नाहीत त्यांच्यासाठी आज खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे। कारण की बऱ्याच लाडक्या बहिणी पात्र असून सुद्धा त्यांना जून जुलैचे हप्ते भेटलेले नाहीत। आजच्या व्हिडिओ मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे की तुम्हाला जर तुमच्या अकाउंट मध्ये पैसे आले नसतील तुम्हाला आणखी एक पर्याय आहे, तुम्ही कसं चेक करू शकतात की तुम्हाला या ठिकाणी पैसे आले आहेत की नाही। आणि त्यानंतर तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला 100% जे पैसे येणार आहेत। तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्हाला 100% पैसे येणार आहेत पात्र असाल तर, परंतु केव्हा येणार आहेत, तुम्हाला आलेले असतील तर तुम्हाला ते कसे चेक करायचे आहेत। तुमच्या बँकेमध्ये जरी चेक होत नसले तर आपण ऑनलाईन चेक करू शकतो की ladkibin.maharashtra.gov.in ह्या वेबसाईटवर आपण डायरेक्ट चेक करू शकतो की आपल्याला हप्ता पडला की नाही। ते कसा चेक करायचे आपण बघूयात। तर तुम्हाला काय करायचे, पहिल्यांदा जे आहे ते वेबसाईटवर आल्यानंतर ह्या वेबसाईटची लिंक जी आहे ते आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल किंवा तुम्ही मला कमेंट मध्ये विचारा की आम्हाला लिंक पाहिजे। तुम्हाला ही लिंक जी आहे ती तुम्हाला कमेंट मध्ये पण देऊन टाकणार आहे। कारण की बऱ्याचशा फेक वेबसाईट आहेत, त्या फेक वेबसाईटवर तुम्ही जाऊ नका। त्या ठिकाणी केवायसी करायला लावताल, कुठं काय करतात, पण तसल्या फेक वेबसाईटवर तुम्ही विश्वास ठेवू नका आणि त्या ठिकाणी केवायसी करू नका किंवा कुठलाच व्यवहार तुम्ही त्या ठिकाणी फेक वेबसाईटवरती करू नका। कारण की तुमचं जे आहे तुम्हाला ही ladkibin.maharashtra.gov.in ही वेबसाईट जी आहे ते महाराष्ट्र लाडकी बहिणीची ऑफिशियल वेबसाईट आहे। तुम्हाला ह्याच वेबसाईटवर येऊन तुम्हाला जे काही व्यवहार करायचे असतील ते करायचे आहेत। या ठिकाणी पहा, तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर अर्जदार असं ऑप्शन दिसणार आहे। त्या अर्जदार ऑप्शनवरती क्लिक करायचंय। अर्जदार ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मोबाईल नंबर पासवर्ड टाकायचा आहे। तर मोबाईल नंबर आणि पासवर्ड लगेच टाकून घेऊ। आता मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी खाली कॅप्चा भरायचा आहे। या ठिकाणी आपल्याला कॅप्चा बरोबर भरून घ्यायचा आहे जसे तसा। या ठिकाणी कॅप्चा आपल्याला अगदी बरोबर भरून घ्या म्हणजे काही अडचण येणार नाहीये। या ठिकाणी आपण कॅप्चा भरलेला आहे। आता कॅप्चा भरल्यानंतर आपल्याला जे आहे ते या ठिकाणी पहा लॉग इन ऑप्शन भेटते। लॉग इन वरती क्लिक करायचे। तुम्ही जर कॅप्चा बरोबर भरला नसेल किंवा मोबाईल नंबर बरोबर भरला नसेल तर रिफ्रेश बटनावरती क्लिक करायचंय। किंवा तुमच्याकडून या ठिकाणी तुमचा पासवर्ड विसरला असेल तर पासवर्ड विसरला यावरती क्लिक करा आणि येथे क्लिक करून तुम्ही जे आहे ते नवीन पासवर्ड तयार करू शकतात। किंवा तुमच्या या ठिकाणी खातं जर नसेल तर या ठिकाणी तुम्हाला नवीन खाते करायचे आहे। या ठिकाणी जे आहे ते खाते नाही आणि खाते तयार करा हे ऑप्शन वरती आपल्याला क्लिक करायचे। पण आपला अगोदर खाता आहे, आपला मोबाईल नंबर, आपण पासवर्ड आणि कॅप्चा टाकलेला आहे। आता आपल्याला जे आहे ते लॉग इन बटनावरती क्लिक करायचं। तर आपण लॉग इन बटनावरती क्लिक करूयात। तर या ठिकाणी पहा लॉग इन वरती क्लिक केलेलं आहे। आपलं जे आहे ते या ठिकाणी पहा सक्सेसफुल लॉग इन झालेलं आहे असं ऑप्शन या ठिकाणी यायला पाहिजे। आता या ठिकाणी सक्सेसफुल लॉग इन आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जे आहे ते साईडला तुम्हाला 3 रेषा दिसतात पांढऱ्या कलर मध्ये, यावरती क्लिक करायचंय। तर आपण ह्या 3 रेषेवरती क्लिक करूयात। या 3 रेषेवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला जे आहे ते या ठिकाणी पहा या ठिकाणी योजना, त्यानंतर यापूर्वी केलेले अर्ज, त्यानंतर प्रोफाईल, त्यानंतर तक्रार आणि लॉग आउट हे आपल्याला अशा प्रकारे 5 ऑप्शन भेटतात। या ठिकाणी कुठेही तुम्हाला केवायसी सध्या ऑप्शन भेटत नाहीये। तर तुम्हाला या ठिकाणी आलं तर तुम्हाला काय करायचंय, आपल्याला यापूर्वी केलेले अर्जावरती क्लिक करायचंय। यापूर्वी केलेल्या अर्जावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर असा इंटरफेस येणार आहे। या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही पहा तुम्हाला या ठिकाणी भरपूर ऑप्शन भेटतात। या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला तुमचं ऍप्लिकेशन स्टेटस म्हणजे अप्रूव्ड असं दिसायला पाहिजे। तुमच्या अशा प्रकारे हिरवा असेल तर नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा। कारण की तुम्ही हिरवा तुमचं अप्रूव्ड नाव असेल तर तुम्ही 100% 100% जे आहे ते पात्र असणार आहेत। कारण की या ठिकाणी समजून येतं की आपण अप्रूव्ड म्हणजे आपला ऍप्लिकेशन स्टेटस, आपला फॉर्मचं टेस्टच जे आहे ते आपलं जे आहे ते आणखीन रिजेक्ट नाहीये, आपलं अप्रूव्ड आहे, आपण पात्र आहेत असं या ठिकाणी संकेत देत आहे। त्यानंतर त्याच्या समोरच आपल्याला एक ऑप्शन दिसतंय की संजय गांधी। या ठिकाणी जे काय समजायचं आहे, संजय गांधीची ऑप्शन जे आहे त्याच्या खाली लाल कलर मध्ये नो ऑप्शन अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे। या ठिकाणी तुम्हाला नोच आहे का येस आहे हे तुम्हाला सर्वात अगोदर चेक करायचं आहे। जर तुम्हाला या ठिकाणी जर येस असेल तर तुम्हाला लाडकी बहिणीचा लाभ भेटणार नाहीये। कारण का, तुम्हाला संजय गांधी योजनेचा या ठिकाणी लाभ भेटत असेल त्यामुळे या ठिकाणी येस झालेला असेल किंवा चुकून येस झालेला असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी नो करावा लागणार आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं ऍप्लिकेशन स्टेटस चेक करायचं आहे। तुम्हाला अप्रूव्ड असेल तर नक्कीच कमेंट मध्ये करून सांगा। कारण की तुम्ही 100% तुम्ही पात्र आहे, तुम्हाला 100% जे इथे लाभ भेटायला पाहिजे। तर कोणाकोणाचं या ठिकाणी अशा प्रकारे तुमचं स्टेटस आहे का नक्कीच सांगा। या ठिकाणी पहा त्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं ऑप्शन दिसतंय आणि त्यानंतर या ठिकाणी रुपीजचा आपल्याला असं ऑप्शन दिसतंय। त्या रुपीजच्या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केलं तर आपल्या समोर जे आहे ते असा इंटरफेस येणार आहे। या ठिकाणी पहा अशा प्रकारे इंटरफेस आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी काय काय पाहायला भेटतं। या ठिकाणी पहा तुमचं ट्रान्झॅक्शन डेट, त्यानंतर रिमार्क,
अमाऊंट आणि ट्रान्झॅक्शन अशा प्रकारे ऑप्शन भेटतात. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी समजतं की आपल्याला किती हप्ते भेटलेत आणि लास्ट म्हणजे शेवटचा हप्ता आपल्याला किती तारखेला भेटला होता. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे आहे ते 2025-06-04 अशा प्रकारे हे क्रेडिट झालेला हप्ता आहे. 1500 रुपये जे आहे ते क्रेडिट झालेले आहेत. तर या ठिकाणी क्रेडिट झालेले असतील तर या ठिकाणी अशा प्रकारे पेड नाव दिलेलं असते आणि क्रेडिट नसेल तर या ठिकाणी पहा कॅन्सल अशा प्रकारे नाव तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर हे कॅन्सल झालेला हप्ता आहे आणि जे तुम्हाला हिरव्या कलरमध्ये ऑप्शन दिसत आहे ते पेड म्हणजे आपल्या अकाउंटवरती जमा झालेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही आहे तुमच्या अकाउंटवरती जर तुम्हाला पैसे दिसत नसतील तर ह्या ठिकाणी तुम्हाला पैसे दिसत असतील तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी तुमच्या अकाउंटमध्ये काय प्रॉब्लेम असेल किंवा जे आहे ते आधार लिंक नसेल तुमच्या अकाउंटला, तुमचं जेही अकाउंटचे प्रॉब्लेम असतील ते या ठिकाणी ठीक करून घ्या. कारण की या ठिकाणी तुम्हाला पैसे आलेले असतील तर जे आहे ते तुम्ही 100% तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटमध्ये काय प्रॉब्लेम असेल असं तुम्ही समजून जाऊ शकतात. तर अशा प्रकारे तुम्हाला घरी बसून तुमच्या मोबाईलमधून तुम्हाला किती हप्ते पडलेले आहेत ते तुम्हाला चेक करता येणार आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी 3 रेषेवरती डबल क्लिक करायचे. आता 3 रेषेवरती क्लिक केलं तर तुम्हाला या ठिकाणी आणखी वापस यायचं आहे आणि या ठिकाणी जर तुम्ही या ठिकाणी तक्रार केली असेल या ठिकाणी तक्रार केली असेल तर तक्रारवरती क्लिक करायचे आणि तक्रारवरती क्लिक केलं तर तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला जे आहे ते पाहायचं आहे. जर तक्रार केली नसेल तर या ठिकाणी अशा प्रकारे तुम्हाला जे आहे ते ऍड रिव्ह्यू यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी तक्रार करता येते. या ठिकाणी पाहू शकतात जे आहे ते आपल्याला माय कंप्लेंट या ठिकाणी क्लिक करायचे पहिलं ऑप्शन, किंवा तुम्ही कंप्लेंट्स अगेन्स्ट ऑदर ऑब्जेक्शन म्हणजे दुसऱ्याचं या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही यापैकी एक निवडू शकता. दुसऱ्याचं करायचं असेल दुसऱ्याचं किंवा तुमचं स्वतःच करायचं असेल तर तुम्ही स्वतः निवडू शकतात. आता या ठिकाणी दुसऱ्याचं करायचं असेल तर आपण दुसऱ्याचं निवडायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा काय आपल्या या ठिकाणी निवडायचं आहे. तुम्ही या ठिकाणी जे आहे ते आपल्याला 3 नंबरचं ऑप्शन ऑदर वरती क्लिक करायचं, आपलं ऑदर क्लिक करायचंय आणि ऑदर केल्यानंतर या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला तुमची कंप्लेंट द्यायची. तुम्हाला या ठिकाणी तुमचा अर्ज क्रमांक टाकायचा आहे, तुमचं नाव टाकायचं आहे, तुमचा पत्ता टाकायचा आहे, जिल्हा टाकायचा आहे आणि हे संपूर्ण टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका, गाव, नगरपालिका, महानगरपालिका, मतदारसंघ, पिनकोड क्रमांक आणि तुम्हाला जे आहे ते तुमचं वर्णन टाकायचं आहे. म्हणजे वर्णन काय टाकायचं आहे की आम्ही पात्र असून सुद्धा आम्हाला लाभ भेटत नाहीये, कृपया करून आमचा लाभ सुरू करावा, आम्ही पात्र आहेत असं या ठिकाणी लिहायचं आहे. त्यानंतर किंवा तुमच्या मनाने तुम्ही लिहू शकता काही चांगल्या पद्धतीने. या ठिकाणी पहा तुम्हाला कागदपत्र या ठिकाणी कुठलंही अपलोड करायचं आहे. तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड जेही तुम्ही या ठिकाणी आधार म्हणजे कुठलेही कागदपत्र तुम्ही या ठिकाणी जोडू शकतात. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बरोबर कॅप्चा जोडायचा आहे. या ठिकाणी पाहू शकतात जो कॅप्चा आहे तो बरोबर कॅप्चा टाकायचा आहे आणि सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचंय. सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमची जी आहे तक्रार या ठिकाणी नोंदवली जाईल. अगदी 24 तास किंवा 78 तासामध्ये तुम्हाला त्याचा रिप्लाय येईल. तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला जे आहे तुमचे पैसे जे आहे तुमच्या अकाउंटमध्ये यायला सुरू होतील. तर मित्रांनो नक्कीच माहिती समजली असेल की लाडक्या बहिणीसाठी नवनवीन अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर आपल्या चॅनलवरती भेटतात. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नक्कीच असलेल्या लाडक्या बहिणीच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.